नमस्कार. आज आपण श्रावण सोमवार व्रत कथा याबद्दल एक कथा ऐकणार आहोत. श्रावण सोमवार व्रताची कथा आहे ही आणि ती खूप महत्त्वपूर्ण देखील आहे. तर आपल्याला सांगायचे असे की जर तुम्हीही श्रावण सोमवारचा उपवास करत असाल आणि त्यासोबत भगवान शिवाची पूजा करत असाल तर आपण श्रावण सोमवारची व्रत कथा जरूर पाठ करा. याने तुम्हाला शिव आणि पार्वती दोघांचाही आशीर्वाद मिळेल. चला तर मग आम्ही तुम्हाला श्रावण सोमवारच्या व्रताची कथा सांगते. एका राज्यात फार मोठा सावकार होता. त्यावेळी त्याला कशाचीच कमतरता नव्हती. ना त्याला पैशाची कमतरता होती, ना त्याला प्रसिद्धीची कमतरता होती. एवढेच नाही तर ते भगवान शंकराचे परमभक्त होते. त्या शहरात त्यांच्यापेक्षा मोठा भक्त क्वचितच असेल. त्यांचा व्यवसाय दूरवर पसरला होता. पैशांच्या बाबतीत त्याला कोणतीही अडचण नव्हती. त्याच्याकडे फक्त एका गोष्टीची कमतरता होती, ती म्हणजे मूल. आपण निपुत्रिक आहोत, त्याला मुलगा नाही याचं त्याला नेहमी दुःख असायचं. त्याच्याकडे फक्त एका गोष्टीची कमतरता होती, ती म्हणजे मूल. आपण निपुत्रिक आहोत, त्याला मुलगा नाही याचं त्याला नेहमी दुःख असायचं. तो भगवान शिवाचा परमभक्त होता. त्यामुळे आपल्याला मुलगा होईल या आशेने तो दररोज शंकराच्या मंदिरात जाऊन दिवा लावायचा. एवढेच नाही तर श्रावण महिन्यात ते श्रावण सोमवार व्रत करायचा आणि श्रावण सोमवार व्रताची कथा सांगायचा. शिवजी आणि पार्वतीजी दोघेही सावकाराकडे वरून बघत होते. सावकाराची अवस्था पार्वतीजींना बघवली नाही आणि त्या शिवजींना म्हणाल्या की हे भगवान, हा सावकार तुमचा एवढा मोठा भक्त आहे आणि तुम्ही असताना हा अत्यंत दुःखी आहे. त्यामुळे तुम्ही त्याला मदत करावी. तेव्हा शिवजी पार्वतीला हसतात आणि म्हणतात की तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण सावकार दुःखी आहे कारण तो निपुत्रिक आहे. तर या विषयावर पार्वती शिवजींना म्हणतात, जर तो निपुत्रिक आहे तर तुम्ही त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान का देत नाहीत? शेवटी तो तुमचा इतका मोठा भक्त आहे. पार्वतीचे बोलणे ऐकून शिवजी पार्वतींना म्हणतात, मी सावकाराला पुत्रप्राप्तीचे वरदान द्यावे, पण त्याच्या आयुष्यात पुत्रप्राप्तीची शक्यता नाही. जर मी हे वरदान दिले तर त्याचा मुलगा 16 वर्षापर्यंतच जगू शकेल. त्यानंतर त्याचा मृत्यू होईल. शिवजींनी हे सांगूनही पार्वती राजी होत नाहीत आणि शिवजींना विनंती करतात की सावकाराला पुत्रप्राप्तीचे वरदान द्यावे. पार्वतीजींनी आग्रह धरला आणि शिवजींना वारंवार विनंती केल्यावर शेवटी शिवजींनी पार्वतीचे म्हणणे ऐकावे लागले आणि त्यांनी सावकाराला मुलगा होण्याचे वरदान दिले. परंतु त्यांनी हे देखील सांगितले की मुलगा फक्त 16 वर्षाचा होईल आणि त्यानंतर तो अचानक मरण पावेल. कारण सावकाराला आधीच माहीत होते की आपला मुलगा 16 वर्षापेक्षा जास्त जगणार नाही. म्हणून तो या वरदानाबद्दल आनंदी किंवा दुःखी नव्हता. अशा प्रकारे शिवाची पूजा करून तो घरी गेला आणि त्यानंतर भगवान शिवाच्या वरदानाने त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि 9 महिन्यानंतर तिला मुलगा झाला. गावात आनंदाचे वातावरण होते. सावकाराच्या मुलाचा वाढदिवस गावात एखाद्या सणासारखा साजरा केला गेला. परंतु सावकाराने कोणालाही सांगितले नव्हते की आपला मुलगा फक्त 16 वर्षाचा होईपर्यंतच जगेल. सावकाराचा मुलगा 11 वर्षाचा झाल्यावर त्याच्या आईला त्या मुलाच्या लग्नाची काळजी वाटत होती. म्हणून तिने सावकाराशी याबद्दल बोलणे केले. तेव्हा सावकाराने सांगितले की आता आपण आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवू. यानंतर सावकाराने आपल्या मुलाच्या मामाला बोलावून खूप पैसे दिले आणि त्याला सांगितले की माझ्या मुलाला काशीला शिक्षणासाठी घेऊन जा. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही काशीला जाताना कुठेही पोहोचलात तर तुम्ही ज्या ठिकाणी थांबाल त्या ठिकाणी तुम्हाला यज्ञ करावा लागेल आणि ज्या ठिकाणी यज्ञ कराल तेथे ब्राह्मणाला भोजन द्यावे लागेल. असे सांगून सावकार आपल्या मुलाला आणि मामाला एकत्र काशीला पाठवतो. त्याच प्रकारे मामा आणि भाचा दोघेही काशीला जात असताना ते जिथे थांबतील तिथे यज्ञ करायचे आणि त्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यायचे आणि दान करायचे आणि त्याच मार्गाने पुढच्या प्रवासाला निघायचे. एके दिवशी असे घडले की ते ज्या शहरात पोचले तिथे एक राजा आपल्या राजकन्येचे लग्न करत होता. पण
ज्याच्याशी राजकन्येचे लग्न होत होते तो एका डोळ्याने आंधळा आणि एका कानाने बहिरा होता. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजा आणि राजकुमारी दोघांनाही याची माहिती नव्हती. म्हणजेच तो फसवून राजाच्या मुलीशी लग्न करत होता. पण अडचण अशी होती की जेव्हा नवरा मंडपात बसेल तेव्हा राजकन्येला हे सर्व सत्य कळेल. पण नंतर सावकाराचा मुलगा तिथे पोचतो. तेव्हा त्या नवरदेवाच्या वडिलांना एक कल्पना सुचते की या मुलाला माझ्या मुलाच्या जागी लग्न मंडपात बसवण्यासाठी राजी का करू नये आणि नंतर घरी जायची वेळ आल्यावर मी माझ्या मुलाला घरी पाठवून देईल. त्यामुळे तो तेच करतो. त्या मुलाच्या मामाला पैशाचे प्रलोभन देतो व मुलाचा मामा त्या लोभाला बळी पडतो. आणि दुसऱ्या बाजूला सावकाराचा मुलगा लग्न मंडपात बसतो. पण सावकाराचा मुलगा खूप प्रामाणिक असतो. लग्नाचा सोहळा पार पडल्यानंतर तो मुलीच्या ओढणीवर लिहितो की तुझं माझ्याशी लग्न झालं आहे आणि जो तुझ्यासोबत वर म्हणून घरी जात आहे तो आंधळा आणि मूकबधीर आहे. ओढणीवर हे लिहिल्यानंतर सावकाराचा मुलगा आपल्या मामासोबत काशीच्या दिशेने प्रवास करू लागतो. राजकन्येने सावकाराच्या मुलाने तिच्या ओढणीवर लिहिलेले हे शब्द पाहिले. त्यानंतर तिला समजले की आपली फसवणूक झाली आहे. तेव्हा तिने त्या आंधळ्या बहिऱ्या माणसासोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर राजाला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने वरातीला परत पाठवले आणि दुसऱ्या बाजूला मामा पुतणे दोघेही काशीला पोहोचले. त्यानंतर एक दिवस जेव्हा सावकाराचा मुलगा काशीला पोहोचल्यानंतर 16 वर्षाचा झाला होता त्यावेळी तो काशीमध्ये यज्ञ करत होता. अनेक ब्राह्मण यज्ञासाठी आणि भोजनासाठी आले होते. पण खूप उशीर झाला तरीही सावकाराचा मुलगा मंडपातून बाहेर आला नाही. तेव्हा त्याच्या मामालाच त्याची काळजी वाटू लागली. त्यांनी मंडपात जाऊन पाहिलं तर त्यांना दिसलं की त्यांचा भाचा म्हणजेच सावकाराचा मुलगा जमिनीवर बेशुद्ध पडला होता. त्याच्या आत्म्याने शरीर सोडले आहे हे बघून तो खूप दुःखी झाला, अस्वस्थही झाला. पण त्यावेळेस त्याला वाटले की आता आपल्या रडण्यामुळे पूर्ण गोंधळ होईल. बाहेर ब्राह्मण आले आहेत म्हणून त्याने प्रथम यज्ञ केला, ब्राह्मणांना जेवू घातले आणि मग जमिनीवर बेशुद्ध पडलेल्या सावकाराच्या मुलाकडे गेला आणि खूप रडला. जेव्हा सावकाराचा मुलगा जमिनीवर पडला होता आणि त्याचे मामा शेजारी बसून रडत होते त्याच वेळेस शिवजी आणि पार्वती बाजूने बाहेर भ्रमण करत होते. तेव्हा ते त्या मुलाचे मामा तिथे रडताना पाहतात. तेव्हा पार्वती शिवजींना विचारतात की हे भगवान, हा कोण आहे जो बेशुद्ध पडलेला आहे, ज्याच्या स्मरणात ही दुसरी व्यक्ती मोठ्याने रडत आहे. तेव्हा शिवजी पार्वतींना सांगतात की हा तोच मुलगा आहे जो मी सावकाराला वरदान दिले होते आणि मी सांगितले होते की या मुलाचे वय फक्त 16 वर्षे राहील, त्यानंतर तो मरेल. आज त्याला 16 वर्षे पूर्ण झाली असून त्याचा मृत्यू झाला आहे. हे ऐकून आणि जाणून घेतल्यावर माता पार्वती शिवजींना म्हणतात की हे प्राणनाथ, पहा हा पुत्र जमिनीवर कसा निर्जीव पडलेला आहे. मी त्याची आणि त्याच्या आईवडिलांची अवस्था पाहू शकत नाही. जर तुम्ही काही केले नाही तर ते रडतील, त्यांचे पालकही मरतील. त्यानंतर शिवजी म्हणतात की मी त्यांना 16 वर्षाच्या आयुष्याचे वरदान दिले होते, त्याचे वय पूर्ण झाले आहे, आता मी काय करू शकत नाही. त्यानंतर पार्वती खूप आग्रह करतात, कृपया त्याला जिवंत करा. त्यानंतर शिवजी पार्वतीजींना सहमती देतात आणि त्या मुलाला पुन्हा जिवंत करतात. त्यानंतर तो अचानक शिवजीचे नाव घेऊन जागा होतो. हे पाहून त्याचे मामा आश्चर्यचकित आणि आनंदी होतात. तसेच सावकाराच्या मुलाने आनंदाने काशी येथे आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करून तो आपल्या नगरात परतत असताना सावकाराच्या मुलाचे ज्या राजकन्येशी लग्न झाले होते त्या नगरात परत आला. तिथे त्याने यज्ञाचे आयोजन केले. जेव्हा राजाला यज्ञाची माहिती मिळाली तेव्हा त्याने सावकाराच्या मुलाला ओळखले की ज्याच्याशी माझ्या मुलीचे लग्न झाले होते तो हाच मुलगा आहे. त्यामुळे राजाने त्या मुलाला आणि त्याच्या मामाला आपल्या महालात बोलवले, त्यांचे स्वागत केले आणि त्यांना भरपूर पैसे आणि कपडे देऊन सावकाराच्या मुलाशी आपल्या प्रिय राजकन्येचे लग्न लावून दिले आणि त्यांना आनंदाने त्यांच्या घरी पाठवले. इथे मुलाच्या आईवडिलांनी म्हणजे सावकार आणि त्याची बायको यांनी स्वतःला खोलीत कोंडून ठेवले होते. त्यांनी काहीही खाल्ले किंवा पिले नव्हते. त्या लोकांनी शपथ घेतली होती की ते न खाता पिता आपल्या मुलाची वाट
पाहतील आणि कोठूनही आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी त्यांना मिळाली तर ते दोघेही आपला जीव सोडतील. पण तसे झाले नाही. मामा भाचा शहरात पोहोचताच त्या मुलाच्या मामाने सावकार व त्याच्या पत्नीला निरोपाद्वारे बातमी दिली की आपण शहरात पोहोचलो आहोत. त्यांचा मुलगाही जिवंत आहे. त्यानंतर सावकार आणि त्याची पत्नी वाड्याच्या दारात आले. तेथे त्यांना त्यांचा मुलगा जिवंत दिसला. यानंतर दोघेही खूप आनंदी झाले. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी आनंदाने भगवान शिवाचे आभार मानले आणि मामा आणि भाच्या दोघांचाही आनंदाने स्वागत केले. ज्या दिवशी सावकाराचा मुलगा घरी परतला त्या रात्री सावकाराच्या स्वप्नात भगवान शिव स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले की मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो, कारण तू श्रावण सोमवारचे व्रत खूप भक्तिभावाने करत होता. मी तुमच्या मुलाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला आहे. हे ऐकून सावकाराला खूप आनंद होतो आणि त्याला समजले की जो कोणी श्रावण सोमवारचे उपवास करतो, शिव आणि पार्वतीची पूजा मनोभावाने करतो, त्याला मोठे सौभाग्य प्राप्त होते आणि शिवजी आणि पार्वती त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. श्रावण सोमवार उपवास करताना तुम्ही ही कथा ऐकावी किंवा वाचावी अशी ही कथा होती. ती ऐकल्याने किंवा पठण केल्याने तुम्हाला सावकाराप्रमाणे मोठे भाग्य लाभते. एवढेच नाही तर या कथेचे पठण केल्याने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. त्यामुळे श्रावण सोमवार व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करताना निस्वार्थपणे ही कथा पाठ करा किंवा ऐका किंवा वाचा. तर ही होती श्रावण सोमवार याबद्दलची कथा. तर आपल्याला अशाच नवनवीन माहिती आणि कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.